रात्रीचे 12 वाजले होते. मला खूपच भूक लागली. मी गाडी काढली आणि लगोलग निघालो. आज अमावस्या, सूर्यग्रहण. संपूर्ण दिवस उदासच गेला. ढगाळ वातावरण होतं. आजचा दिवस काळी जादू करणारे चेटके लोक यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असतो. हे लोक जलाशयात एका पायावर उभे राहून त्या विद्येची आराधना करतात. थोडक्यात काय तर आजचा दिवस वाईट दिवस म्हणून ओळखला जातो, याची मला पूर्ण जाणीव आहे. तरीसुद्धा मी बाहेर पडलो. दे दान सुटले गिराण अशा आरोळ्या मारत भिकारी लोक फिरत होते. मनात नकळत आले, हे लोक तर अनेक लोकांनी ओवाळून टाकलेले कपडे, वस्तू, अन्न आणि पैसे घेतात. यांना कशी भीती वाटत नसेल. मी मनापासून हसलो. पण माझा भूतखेतांवर विश्वास आहे. अगदी गजबजलेल्या मुंबईत सुद्धा मी रात्री अपरात्री स्मशानात जवळून चाललो की मला काही ना काही अनुभव येतातच. मग घरी गेलो की अंग दुखते, ताप येतो आणि डोके धरते. मी शिवाजी पार्क कॅन्डल रोडवरून चाललो होतो. रस्त्यावर बऱ्यापैकी वर्दळ होतीच, पण का कोण जाणे एक भीतीचा शहारा आला. मी चाललो होतो त्या उजव्या बाजूलाच एक गल्ली आहे. ती थेट स्मशानात जाते. समुद्राच्या लाटांची गाज ऐकू आली. त्याचबरोबर थंडगार हवेची झुळूकही आली, पण ती मला नेहमीप्रमाणे सुखद वाटली नाही. अंगावर सरसरून काटा आला. मी करकचून ब्रेक दाबला. गाडीसमोर एक वृद्ध स्त्री हात करून गाडी थांबवत होती. कपाळावर 1 रुपया एवढे ठसठशीत कुंकू, गळ्यात काळी पोत, नऊवारी साडी, एकदम सालस चांगल्या घरातली स्त्री वाटत होती. इथे काय करत असेल? बघू, विचारूया तरी काय भानगड आहे ते. काकू, काय झाले? बाळा, मला घरी सोडतोस का? तुमचे घर कुठे आहे? ती स्त्री काही बोलेच ना, पण तिच्या गळ्यात एक कार्ड होतं. त्यावर पत्ता, फोन नंबर होते. या व्यक्तीला अल्झायमर झाला असावा, कारण त्या कार्डवर स्पष्ट लिहिले होते, या व्यक्ती आजारी आहेत, यांना काही आठवत नाही, तरी कृपया खालील पत्त्यावर सोडावे. मला अतिशय वाईट वाटले. मला तिच्यावर दया आली. सहानुभूतीपोटी मी त्यांना दरवाजा उघडून दिला. त्या आतमध्ये येऊन बसल्या. पण जशाच त्या आतमध्ये बसल्या तसा गाडीत एक जळका कुबट दर्प येत होता. जसा स्मशानात प्रेत जाळताना येतो अगदी तसाच. कदाचित स्मशान जवळ असावे म्हणून असं होत असेल. जास्त विचार न करता मी गाडी स्टार्ट केली आणि सहजच विचारले, काकू, इकडे कुठे आलात? मी इकडेच असते रे हल्ली. इकडे कोणी नातेवाईक आहे का तुमचा? त्यांची तिरपट उत्तर ऐकून त्यांना काहीही आठवत नसावे असे समजून मी गप्प बसलो. त्या बोलत होत्या, आज कामवाली येणार नाही. ओटा तसाच आवरायचा पडलाय. भांडीही पडलीत. दूध विरजण लावून ठेवायचे. अन्न झाकून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. ते सगळं ऐकून मी म्हणालो, तुमची सुनबाई असेल की? सुनबाई नाही, मीच करते. आणि सहज माझे लक्ष आरशाकडे गेले आणि अंगावर एक शहारा उभा राहिला. आरशात त्या काकू दिसतच नव्हत्या. आणि पुन्हा एक नाकाला सहन न होणारा दर्प आला. तो दर्प मला सहनच होत नव्हता. मी मागे पाहिले तर काकू बसलेल्या होत्या. मी परत विचारले, एवढ्या रात्री इकडे कुठे गेला होता तुम्ही? मला समजत नाही मी इकडे कशी आली ते. मी परत आरशात बघितले. मागे कुणीच नव्हतं. माझ्या मनात आता शंकेची पाल चुकचुकली. आज अमावस्या, ही बाई भूतबीत तर नसेल. आणि तेवढ्यातच आम्ही त्यांच्या पत्त्यावर पोहोचलो. तो दर्प त्या आरशात न दिसणे मला कसे तरीच वाटले. मी कारचा दरवाजा उघडला. काकू हळूहळू चालत पुढे निघून गेल्या. मला त्यांच्या मागेच जायची भीती वाटली, कारण ते चालणे हवेत तरंगत जावे असेच काहीसे होते. मी थोडा वेळ स्तब्ध उभा राहून बघत होतो. मला परत जायला पण भीती वाटली. समोरच एक वॉचमॅन होता. मी त्याला त्या पत्त्यावरील माणसाला भेटायचे आहे असे सांगितले. त्याने फोन लावला. 10 मिनिटे अशीच गेली. हवेत प्रचंड गारठा होता आणि एक अनामिक भीती माझ्या मनात होती. माझ्या मनात असंख्य प्रश्न खेळत होते. तो काकूंचा मुलगा असावा बहुतेक. मी माझी ओळख करून दिली आणि घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला. तर तो बोलला, ती माझी आईच होती. अचानक हार्ट अटॅकने वारली. किचनमध्ये पसारा पडला होता. कामे करत होती आणि धाडकन कोसळली आणि ऑन द स्पॉट गेली. तिला पण समजले नसेल. आता अमावस्या आली की ती स्मशानाच्या गल्लीशी
लोकांना लिफ्ट मागते. इथे आली की दिसत नाही. आता तुम्ही हे सांगणारे तिसरे आहात. मी तरी काय करू सांगा. माणसाला मृत्यू न समजताच घेऊन गेला की तो आत्मा आपले अस्तित्व नाही हे मान्यच करत नाही. नेहमी भटकत राहतो. आमच्या घरात सुद्धा रात्रीची भांडी राहिली तर भांड्यांचा आवाज येतो. किचनमध्ये कुणीतरी आहे असे नेहमी जाणवते. बघा, अंगावर काटा आला. आम्ही किचन चकाचक करून ठेवतो. मुले पण घाबरतात. पण आता याला पर्याय तरी काय. मी हे ऐकून सुन्न झालो. घरी जायची पण मला जाम भीती वाटत होती. परत त्या काकू दिसल्या आणि पुन्हा चल म्हणाल्या तर मी शांतपणे जिप्सी हॉटेलकडे कार वळवली खरी, पण मागून मला एक विचित्र आवाज आला. माझे घर कुठे आहे? मला घरापर्यंत सोडतोस का? मागे बघण्याची तरी हिंमतच नाही. मी सरळ घरीच आलो. तापेने फणफणत होतो. अंग खूप दुखत होतं. मी आईला उठवलं आणि सर्व घडलेला प्रकार सांगितला. तिने मला अंगारा लावला आणि क्रोसिन दिली. पण हा प्रसंग मी कधीही विसरू शकत नाही. निदान मेल्यावर तरी आत्म्याने मान्य करायला पाहिजे की ते या जगात नाहीत म्हणून. त्यांच्याबद्दल पण कुणाला प्रेम उरत नाही. अमान्य करून तेच भटकत राहतात. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, निशा सोनटक्के यांची ही भयकथा असून याचे सर्व श्रेय हे त्यांनाच जाते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.